गुरुवारी जी स्थायी समितीची बैठक पार पडली जुलै महिन्याच्या अखेरीची, त्या बैठकीत एक सदस्य थेट रुग्णालयातून आल्याची बाब आता समोर आलेली आहे. तुम्ही स्थायी समितीत आहात काय बोलायचं असं? मला त्याची खरं तर आवश्यकता नव्हती, कारण तो जो विषय होता त्याला कोणी उपसूचना मांडली नव्हती. उपसूचना मांडली तर ते मताला येतं, आणि मताला आलं तर मग मेजॉरिटी आणि ह्या सगळ्या गोष्टी काउंट होतात, म्हणजे पोल होतो. तर त्या प्रस्तावाला पोल झालाच नाही. खरं तर त्यांना एवढा बिकट परिस्थितीत बोलवायची गरज नव्हती, सत्ताधाऱ्यांना एवढं घाबरायची काही गरज नव्हती. पण कुठेतरी प्रस्तावासाठी अशा प्रकारे एक्झॅक्टली यांना सदस्यांच्या काय शारीरिक किंवा ओव्हरऑल जीवाशी पेक्षा ह्यांना यांचे प्रस्ताव महत्वाचे आहेत. एखादा प्रस्ताव जर तुम्हाला वाटतंय की आज जर पोल मागितला विरोधकांनी तर आणि आपलं संख्याबळ कमी आहे तर नॉट टेकन करता येतो, कारण त्याला नेक्स्ट वीकमध्ये पुन्हा घेता येतो. सगळ्या तरतुदी असतात आणि हे त्यांनाही माहिती आहे. तरी देखील काही त्यांचे आर्थिक लागेबांधे असतात जे त्यासाठी त्यांना लवकर करायचं असतं. ह्यासाठी एखाद्या सदस्याला एवढ्या शारीरिकरित्या तो जर एवढा आजारी असेल तर त्याला बोलवणं योग्य नव्हतं. नगरसेवक झा यांच्याशी बोलणं झालं फोनवर, ते म्हटले की मला डेंग्यू झालेला आहे, माझ्या प्लेटलेट हो ज्यावेळेस शरीरातले प्लेटलेट अहो ते थरथरत होते. त्यांना नंतर आतमध्ये जाऊन झोपले होते अँटी चेंबरमध्ये ह्यांच्या स्टँडिंग कमिटीच्या अध्यक्षांच्या, आणि जेव्हा तो प्रस्ताव आला तेव्हा त्यांना बाहेर आणलं गेलं. इतका सगळा खटाटोप करायची काही आवश्यकता नव्हती. एक तो प्रस्ताव तुम्हाला नॉन टेकन करता आला असता आणि पुढच्या आठवड्यात घेता आला असता, पण ह्याच आठवड्यात घ्यायचा असा कोणाला तरी शब्द दिला असावा त्यांनी, म्हणून हा सगळा खटाटोप केला असेल. यावेळी सत्ताधाऱ्यांना विचारण्यात आलं तर त्यांनी असं म्हटलं की असं काहीच नाही, हे सगळे प्रश्न जे ते डावलून बाजूला सारले. हो, मग असं असेल तर मग तुम्ही त्यांना एवढं बिकट परिस्थितीत का बोलवलं? का त्यांना एवढं, म्हणजे ते तर अक्षरशः ना थंडीने असे कुडकुडत होते, अंगावर शॉल घेऊन कानाला रुमाल बांधून वगैरे बसले होते. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना का बोलवलं होतं तुम्ही? आवश्यकता काही नव्हती ना तशी. म्हणजे मी त्या दिवशी तुम्हाला सांगतो, मी स्वतःहून सांगतो, त्या दिवशी हे झालं काय, इम्प्रुव्हमेंटला पण असाच एक विषय होता. जर विरोधक सोकॉल जे कोण विरोधक आहेत, जर तुम्ही उपसूचना करणारच नाहीत तर पोल व्हायचा प्रश्नच येत नाही. फक्त तुम्ही विरोध करायचा म्हणून विरोध करणार असाल आणि इतर मित्रपक्षांना गृहीत धरणार असाल तर हे योग्य नाही ना. हाही एक भाग आहे त्याच्या. मी एक्झॅक्टली अनुपस्थित नाही, त्या उपस्थित होत्या, परंतु त्यांना घरून काहीतरी कॉल आला, त्यांचा मुलगा बाहेर घ्यायला आला होता म्हणून त्या निघाल्या. परंतु सांगायचं तात्पर्य काय, जर उपसूचना मांडली असती आणि मतदान झालं असतं तर त्या गोष्टीला अर्थ होता. जर उपसूचना मांडलीच नाही आणि मतदान झालंच नाही, फक्त विरोध झाला, तर त्या उपस्थितीला आणि अनुपस्थितीला काही प्रश्नच येत नाही ना. काही दादर जेटीमध्ये मॅनहोल उघडा होता आणि पालिकेचं आता असं म्हणणं आहे की त्या मॅनहोलची जाळी आणि ते झाकण जे आहे ते चोरण्याचा प्रयत्न झाला, पण तो प्रयत्न यशस्वी झाल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आता मॅनहोल लावलाय आणि गुन्हा दाखल करतोय. नाही, हे बघा कसं आहे, मला एक गोष्ट सांगा. एक म्हण आहे मराठीमध्ये, पादऱ्याला पावट्याचं निमित्त, त्यातला प्रकार आहे. मॅनहोलची कालची सुद्धा काही वर्तमानपत्रात मध्ये आलेल्या बातमी पहा, ह्या 4 दिवसापूर्वीची आकडेवारी पहा. अजून 10,000 मॅनहोल जे आहेत ना त्यांना जाळ्या लावलेल्या नाहीत, उघड्या आहेत, अशा अनेक आकडेवारी समोर येते. महानगरपालिकेची ही मान्सून पूर्व तयारी झालीच नाही, त्याचं हे द्योतक आहे. आणि जर चोरी होत होती मग तुम्ही आजूबाजूचे सीसीटीव्ही चेक करा ना. ते चेक केल्याशिवाय आणि तुमच्याकडे कॉन्क्रीट कुठलाही पुरावा असल्याशिवाय तुम्ही असे कसे काय आरोप करू शकता की चोरीला जात होतं? म्हणजे स्वतःचं अपयश किंवा निष्क्रियता झाकण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा मला वाटतं की तुम्ही तुमचा कारभार पारदर्शकपणे करायला हवा. सत्ताधारी पक्षातला गटनेता आहे, त्यांचा तो प्रभाग आहे, त्यांचं म्हणणं आहे की मॅनहोल चोरण्याचा प्रयत्न झाला मात्र तो अयशस्वी झाला, मॅनहोलचं जास्त वजन असल्यामुळे ट्विट देखील केलं. मला एक सांगा, दिवसा ढवळ्या पहाटे तिथे ज्या परिसरातली तुम्ही गोष्ट बोला तिथे खूप रहदारी असते, कारण तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि एसटी स्थानक आहे तिथे, मुंबई पुणे बसेस आहेत, टॅक्सीज आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे रहदारी असते. तिथे कशी काय मॅनहोल चोरीला जाण्याचा प्रकार घडू शकतो? खरं तर इथे प्रश्न हा आहे की महानगरपालिका प्रशासनाचं ही निष्क्रियता आहे, हे फेल्युअर आहे, हे झाकण्याचा प्रयत्न निदान लोकप्रतिनिधींनी करू नये. सिद्धिविनायक काल राज ठाकरेंनी पत्रकार भाषणात बोलल्यानंतर सिद्धिविनायक प्रशासनानं त्यावरती स्पष्टीकरण दिले आणि
आणि ते म्हणतात की आम्ही या गोष्टी सामोरे आणल्या आणि आता उत्पन्न वाढतंय. तुम्ही देखील त्या संदर्भात तक्रारी केली होती. हे बघा, सिद्धिविनायकच्या बाबतीत माझ्यासमोर बसून आहे ना त्यांनी डिबेट करावं, कळलं का? मी गेले अनेक वर्ष ह्या विषयावर बोलतोय. राज ठाकरे साहेबांनी ते पत्र जे वाचून दाखवलं, हे पत्र त्यांच्याच ट्रस्टीनी उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे, कळलं का? आणि त्याच्यात ते स्पष्ट म्हणतायत की इथे अशा अशा पद्धतीच्या गोष्टी घडतायत. म्हणजे ते ट्रस्टीज मान्य करतायत ना. मग ट्रस्टी असोत, अध्यक्ष असोत किंवा खजिनदार असो, ह्यांची नेमकी तिथली रोल काय, त्यांची जबाबदारी नेमकी निश्चित होणं गरजेचं काय आहे त्यांचा. पुन्हा ते त्यांचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत किंवा शासकीय अधिकारी आहेत, त्यांचा नेमका तिथे रोल काय आहे, त्यांची जबाबदारी काय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे बघा कसं आहे माहिती काय, तुम्ही सफाई देण्यापेक्षा कारभार पारदर्शक करायला हवा. आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा तुम्ही तुमची हा सगळी तिकडची जी सुविधा आहे लोकांना द्यायची, ती योग्य पद्धतीने द्यायला हवी. ह्या गोष्टी न करता आपण काही गोष्टीवर पडदा टाकण्यासाठी जर सफाई देत असेल तर ते योग्य नाही. गैरसमज झालेत, आम्ही लवकरच राज ठाकरेंची भेट घेऊ. हा, घेऊ देत ना, घेऊन राज ठाकरे साहेबांना भेटून त्यांना सविस्तर त्यांना जे काही बोलायचं ते बोलू दे. परंतु ह्या गोष्टी घडल्या आहेत म्हणून तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, हे तर तुम्ही डिनाय करू शकत नाही ना. कोणी केलं काय केलं हा चौकशीचा भाग आहे, कळलं का? पण घडले आहेत म्हणून तुम्ही पत्रव्यवहार केलात ना. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर आता महाराष्ट्रात देखील धर्म स्वातंत्र्य कायदा लागू झाला. 9 जिल्ह्यांचा आरोप सातत्याने भाजप करत होतं. या कायद्याच्या तरतुदीनुसार 7 वर्षाची शिक्षा आहे. मात्र आता धर्मांतर करून जर लग्न केले का एखाद्या स्त्रीने तर तिच्या अपत्याला आता त्या आईचा धर्म लागणार आहे. अशा प्रकारे बघता म्हणतो नाही, मला या विषयात आहे ना कायदेशीर बाबी चेक केल्याशिवाय मी यावर वक्तव्य नाही करू शकत. मला पाहावं लागेल. मुंबई शहरामध्ये गणेशोत्सव जवळ आलाय. 2600 पेक्षा जास्त तक्रारी खड्ड्यांच्या पालिकेकडे प्राप्त झालेल्या आहेत. मात्र अजूनही खड्डे पडलेले पाहायला मिळतात. चिंचपोकळे असेल, लालबाग असेल, परळ असेल, अशा अनेक भागांमध्ये रस्त्यांची जाळ हो, ते हे तर वारंवार आम्ही सांगतोय ना, खड्डे आहेतच. आणि खड्डे काही एक दिवस बुजवण्याने संपत नाहीत, पाऊस पडला की परत पडत असतात. तर सातत्याने ही प्रक्रिया करणं गरजेचं असतं. आणि खरं तर मान्सूनपूर्व खड्डे पडू नयेत म्हणून ज्या पद्धतीने काम करायला हवं होतं ते केलेलं नाही, हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे. जरी आयुक्त असोत किंवा महापौर असो की खड्डे मुक्त सगळं झालेलं आहे, थोडेच खड्डे राहिलेत असं काही नाहीये. की जिथे जिथे काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे रस्त्यांचं, तिथे तिथे मोठा पाऊस पडला की खड्डे पडतातच आहेत. त्यामुळे किती डागडुजी करणार, ह्यालाही एक मर्यादा आहे. तर खड्डे जसा पाऊस पडणार तसे खड्डे हे पडत राहणार, कारण तुमचं काम चांगल्या दर्जाचं नाहीये. पण रात्री डागडुजी केली जाते आणि सकाळी पुन्हा आहे तशीच परिस्थिती आहे. हो, ओल्या पावसामध्ये पाऊस पडतोय आणि ओल्या रस्त्यावर तुम्ही डागडुजी केलीत ते पुन्हा उखडणारच आहे ना. दमादेवीमधले नागरिक आज आंदोलन करत असतील जवळ त्यांचं म्हणणं की सुरक्षा पाहिजे, पार्किंगचा जो प्रस्ताव आहे तो रद्द करावा. हो, त्यांची मागणी अनेक तिकडे खेळणारी जी मुलं आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा मेट्रोचं काम चालू होतं तेव्हा आम्ही साधारण 3-4 वर्ष या मैदानापासून वंचित होतो. अख्खी एक पिढी आमची जी या सर्वांगीण विकासापासून खुंटली गेली. आणि आता पण पुन्हा हे काम चालू जेव्हा होईल ते पुन्हा अजून 2-3 वर्ष ते मैदान बंद होईल. आणि त्यांची मागणी रास्त आहे. परंतु त्याच्यामध्ये नेमकं कुठल्या भागामध्ये ती पार्किंग होणार आहे आणि कुठल्या भागामध्ये होणार नाही याचा मॅप मी मागवलेला आहे. मला उद्या सोमवारी मला तो सगळा मिळेल आणि त्यानंतर मी तुम्हाला सविस्तर त्यावर बोलू शकतो. धन्यवाद. मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात.